माझ्या बायकोला माहीत नाही ते. आणि आम्ही गेलो आतमध्ये, काय यांनी जाऊन 2 हातांनी पाया पडला. पहिल्याचं लोक गुरुजींचे पाय पडायचे साड्यात गेला तर माझी मुलगी लहान होती, पहिल्यांदा साड्यात घेऊन गेलो. तर मी आणि मुलगी पुढे चालत होतो आणि आई त्याची मागून येत होती. तर मी मुलगीला सांगितलं, म्हटलं हे बघ, जाऊन आहे ना पहिला टीचरचे पाया पडायचे. माझ्या बायकोला माहीत नाही ते. आणि आम्ही गेलो आतमध्ये, काय यांनी जाऊन 2 हातांनी पाया पडला. मग ते टीचरनी त्याला असं धरून घेतला. पहिलाच दिवस होता. बाहेर आल्यानंतर माझी बायको म्हणते, काय तू पण पाया पडायला लावतो, कॉन्व्हेंट स्कूल आहे इकडे, काय कोणी पाया पडतात का? म्हटलं हे बघ, कॉन्व्हेंट स्कूल असली ना तरी जे माध्यम आहे, आता तू लक्ष ठेव का, आता माझ्या पोरीने पाया पडलेत ना, तू टीचर आहे ना, ते आयुष्यभर याच्यावर जास्त लक्ष देईल. कारण कसं ही सरेंडर झाली. पण हे पद्धती आहे ना, आम्ही लोक आमच्या मुलांना शिकवत नाही. कोणाला रिस्पेक्ट द्यायला आम्ही शिकवला तर त्याला रिस्पेक्ट भेटणार. आज मी तुम्हाला रिस्पेक्ट दिला का तुम्ही उद्या मला देणार. आज समजा आमच्या मुलांनी सगळ्यांनी जर का साड्यात गेला आणि जाताना तुम्ही एक फक्त साड्यात थोडाफार फेरबदल केला ना, का बाबा टीचर येऊन बसली का एकेका मुलांनी जाऊन पाया पडायचे. तुम्ही बघा, सगळ्यांचं क्वालिटी ऑफ एज्युकेशन चेंज होईल.